नमस्कार. आपण पाहताय मावळ परिसर न्यूज. मी मनोज मोरे. मावळ तालुक्यातील आदिवासी समाजाच्या वतीने जागतिक आदिवासी दिन साजरा करण्यात आला. यावेळी वडगाव मावळ येथील शासकीय विश्रामगृहामध्ये विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. मावळ तालुक्यातील समस्त आदिवासी बांधव यावेळी एकवटलेला पाहायला मिळतो. परंतु काही आदिवासी बांधवांमध्ये नाराजी व्यक्त होत आहे. मावळ तालुक्यातील आदिवासी बांधवांना पुरेशा सेवा सुविधा उपलब्ध नसल्याने नाराजी व्यक्त होत आहे. माननीय मावळचे लोकप्रिय आमदार सुनील अण्णा शेळके यांच्याकडे आपल्या विविध मागण्या करणार असल्याचे यावेळी देखील त्यांनी सांगितले. नमस्कार. माझं नाव कपिल स्वामी आहे आणि मी मावळ तालुक्यामध्ये सामाजिक कार्यकर्ता म्हणून काम करतोय. आणि आपल्या मावळ तालुक्यामध्ये आज जागतिक आदिवासी दिन आम्ही मावळ वडगावमध्ये साजरा करणार आहोत. आणि त्या ठिकाणी आम्ही पूर्णपणे आपल्या मावळ तालुक्यामधील आदिवासी कातकरी समाजातील प्रत्येक वाडी वस्तीवर जाऊन आम्ही प्रत्येक वस्तीतील लोकांना बोलवून घेऊन आम्ही या ठिकाणी आज पूर्णपणे एक सामाजिक रॅली काढणार आहोत. त्याचबरोबर आम्ही एक सांस्कृतिक कार्यक्रम घेणार आहोत आणि विद्यार्थ्यांना शिक्षणासाठी प्रवृत्त करण्यासाठी, म्हणजे विद्यार्थी शिक्षणापासून वंचित राहिला ना पाहिजे यासाठी आम्ही मुलांना शैक्षणिक साहित्य वगैरे वाटप करणार आहोत. त्याचबरोबर आमच्या काही थोड्या बहुत मागण्या आहेत. मग आम्ही त्या पण पूर्णपणे आम्ही सांगणार आहोत. त्यामध्ये आहेत आमचे मेन प्रॉब्लेम आहेत घराचे. आम्हाला घरासाठी एकतर जागा उपलब्ध होत नाही. त्याचबरोबर आम्हाला घरकुल मंजूर झालेत, पण जागेमुळे आम्हाला ते भेटत नाहीत. त्याचसोबतच आम्हाला लाईटीची सोय वगैरे नाही. बऱ्याच ठिकाणी लाईटीचे सगळ्यात जास्त प्रॉब्लेम आहेत. त्याचबरोबर आमच्या वाडी वस्तीवर येण्यासाठी रस्त्याचे पण खूप दुर्व्यवस्था आहे आणि रस्ते नाहीत आमच्यासाठी. नानवली असेल, म्हणजे मी पूर्ण वाडीचं सांगतोय, माझं एकटं नाही. नानवलीला वस्तीला जाण्यासाठी एकही रस्ता नाही. त्याचबरोबर आतवनला जाण्यासाठी पण रस्ता कच्चाच आहे. त्याचसोबतच वराळे वस्तीला घंटागाडी येत नाही. त्याचसोबतच त्या ठिकाणी बऱ्याच लाईटीचे वगैरे प्रॉब्लेम आहेत. अशा बऱ्याच आदिवासी वाड्या आहेत, त्या ठिकाणी असे वेगवेगळे प्रॉब्लेम आहेत. त्याचबरोबर आता एक हायवेला वाकसाईला एक वस्ती आहे, आदिवासी वस्ती. त्या ठिकाणी त्या लोकांना पाण्याची सोय नाही, त्याचबरोबर त्यांना घरकुलं नाहीत. अशा प्रकारच्या भरपूर समस्या आमच्या आहेत, त्या आम्ही मांडणार आहोत. त्याचबरोबर आज आदिवासी दिनानिमित्त आज आमदार तुमच्या कार्यक्रमाला हजर राहणार आहे. हो तुम्ही या गोष्टींची मागणी आमदाराकडे करणार आहे. हो, आम्ही आज आदिवासी दिनानिमित्त आमदार साहेब आमच्या कार्यक्रमाला उपलब्ध राहणार आहेत. तर आम्ही त्यांच्याकडे काही आमच्या अडचणी सांगणार आहेत आणि आम्ही त्यांच्याकडून मदत घेण्याचा प्रयत्न करावा. त्याचबरोबर जे शिक्षणामध्ये जे मुले आहेत, त्या मुलांचे आधार कार्ड नाहीत. बऱ्याच मी शाळेवर वगैरे जातो, पण त्या ठिकाणी बऱ्याच आदिवासी मुलांचे शाळेवरले आधार कार्ड नसल्यामुळे त्यांना ऑनलाईनला घेता येत नाही. त्यासाठी पण अण्णांनी आमच्यासाठी मदत करावी. आधार कार्डचे कॅम्प असतील, जाती दाखल्याचे कॅम्प असतील, ते भरून प्रत्येक आदिवासी समाजाचे डॉक्युमेंट काढून देण्याचे काम अण्णांनी करावे. आणि त्याचबरोबर आमच्या समाजाला पुढे आणण्याचा प्रयत्न अण्णांनी करावा. एवढंच मी अण्णाकडून मागणी करतो. मागच्या वेळेस जेव्हा भेडे लॉस मध्ये कार्यक्रम झाला, हो त्यावेळेस तुम्हाला कसल्या प्रकारचं वाटप करण्यात आलं नाही? हो, त्यावेळेस आम्हाला जातीचे दाखले वगैरे वाटप करण्यात आले होते. पण काही आता त्यांचं काम बऱ्यापैकी चालू आहे, पण काही ठिकाणी आणखी जातीचे दाखल्याचे आणखी काही जणांचे झालेले नाहीत. त्याचबरोबर आधार कार्ड पण झाले नाहीत. ज्यांचे काही झाले नाहीत त्यांच्यासाठी आमची मागणी असेल.